नमस्कार, मी डॉक्टर वंदना गुरव आणि आज मी आपल्याला कोणत्या औषधाविषयी किंवा कोणत्या आजाराविषयी सांगणार नाही. तर माझ्या अगदी मनाच्या जवळचा, माझ्या अनुभवामधला एक अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. डॉक्टर म्हणून गेली अनेक वर्षे प्रॅक्टिस करत असताना असंख्य रुग्ण पाहिले. पण त्यामधली काही माणसं जी आहेत, ती फक्त रुग्ण किंवा पेशंट म्हणून लक्षात राहत नाहीत. तर ती आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात. तर एक आजी जवळ-जवळ 1 किलोमीटर अंतर चालत ती माझ्या दवाखान्यापर्यंत यायची आणि दवाखाना थोडासा आत आहे रस्त्यापासून. तर ती रस्त्यावरूनच हाक मारायची आणि जोपर्यंत मी तिला येऊन तपासत नाही, तोपर्यंत ती पुन्हा-पुन्हा हाका मारायची. आणि जर कधी यायला वेळ झालाच, तर मग आजूबाजूला कोणी आहे बघायची नाही. ती डायरेक्ट ओरडायची आणि त्यामुळे ती आली, की मला पळून यावंच लागायचं. सुरुवातीला मला थोडं इरिटेट व्हायचं. कारण आजी माझी वेळ होण्यापूर्वीच येऊन थांबायची आणि हाका मारायची आणि तिचं कायमचं एकच तक्रार असायची, गुडघे दुखतात, अंग दुखतं आणि हे सोडून तिची दुसरी काही तक्रारच नसायची. पण आजीला कोणती घाई असायची माहिती नाही. ती आली, की ती थांबायची नाही. ती सारखी हाका मारायची. आजी तरुणपणात जशी कष्टाळू होती, तशीच ती आता म्हातारपणातही कष्ट करायची. तिचं शरीर म्हातारं झालं होतं, पण तिची जी काम करण्याची जी उमेद होती किंवा काम करायचा जो तिचा उत्साह होता, तो खरं तर म्हणजे तरुणांनी सुद्धा त्याची प्रेरणा घ्यावी असा उत्साह होता. तिचं फक्त शरीर म्हातारं झालं होतं, पण तिचा आवाज, तिचा काम करण्याचा तो उत्साह, तो मात्र आत्ताही तितकाच तरुण होता. आणि आजीला 4 मुलं, 2 मुली असं कुटुंब होतं. तरीही आजी-आजोबा मात्र दोघे म्हणजे सेपरेट राहायचे. आणि मी खूपदा तिला म्हटलं, की "तुझे गुडघे दुखतात, तुला आता काम होत नाही, तुला त्रास होतोय, तू तू मुलांकडे का जाऊन राहत नाही?" पण मी जेव्हा-जेव्हा हा प्रश्न तिला विचारला, तेव्हा तिनं कधीही काहीही मला सांगितलं नाही. उलट ती हसायची आणि तो विषय बदलून टाकायची. त्यांच्यामध्ये आणखी एक गोष्ट मी सतत पाहायचे, ती म्हणजे आजी येऊन गेली, की मग दुसऱ्या दिवशी आजोबा येऊन चौकशी करून जायचे आणि कधी आजोबा आलेच, तर पुढच्या वेळेला आजी त्यांची चौकशी करून जायची. त्यांना एकत्र मी असं फारसं पाहिलंच नाही आणि कधी चुकून आलेच, तर मी मुद्दामहून आजीला विचारायचे, "आज दोघे कसे काय आलात?" म्हणून. आणि म्हणूनच ते कधी एकत्र जरी दिसले नाहीत, तरीही त्यांच्या न बोललेल्या त्या विश्वासाचा आणि प्रेमाचा मी साक्षीदार होते, असं मला वाटतं. आणि असे अनेक आजी-आजोबा मी अनेक वर्ष पाहते. तर त्यांचं वय झालंय, त्यांचं शरीर थकलंय. त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेत. मात्र एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती कायमस्वरूपी तशीच आहे. ते म्हणजे त्यांचं एकमेकांवर असणारं प्रेम, त्यांना एकमेकांबद्दल वाटणारी काळजी आणि साथ. आजच्या सोशल मीडियाच्या काळात आपण प्रेमाचा अर्थ म्हणजे एखादी भेटवस्तू देणं किंवा एखादा फोटो काढणं, एखादा सोशल मीडियावर पोस्ट टाकणं, यामध्ये शोधत असतो. पण या सगळ्यांकडे, या आजी-आजोबांकडे पाहिलं, की खऱ्या प्रेमाचा अर्थ समजतो आणि तो म्हणजे एकमेकांसाठी रोज उभं राहणं, एकमेकांची काळजी घेणं आणि मी सतत तुझ्या सोबत आहे, ही भावना जी आहे, ही सतत जोपासणं म्हणजे खरं प्रेम आणि हे आपण यांच्याकडून घ्यायला हवं, असं मला वाटतं. तर आजीबद्दल मी सांगत होते. मुलांना सुट्टी होती, त्यामुळे आम्ही 2-3 दिवस बाहेरगावी गेलो होतो आणि त्यामुळे दवाखानाही आमचा 2-3 दिवस बंदच होता. मग सोमवारी आम्ही दवाखाना आमचा सुरू केला. तर पहिले काही पेशंट झाले होते आणि आजी आत आली नेहमीप्रमाणे आणि मी तिला नेहमीसारखाच प्रश्न विचारला, "आजी काय होतंय?" आणि हे विचारायला आणि मी तिला तपासण्यासाठी म्हणून पुढे जाते, तेवढ्यातच आजीने मला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागले. खरं तर क्षणभर मला नेमकं काय होतंय, आजीला काय झालंय आणि काय सांगायचं हे कळलंच नाही. मी तिला सावरलं, तिला बसायला लावलं आणि मला विचारलं तिला, की "काय होतंय? तुझे गुडघे जास्त दुखतायत का? तुला खूप त्रास होतोय का?" पण ती
थोडा वेळ बसली आणि म्हणाली, "मी गेले 3 दिवस दवाखान्याकडे येते. 3 दिवस दवाखाना तुझा बंद आहे आणि तू इतके दिवस कुठं गेली होतीस?" मी तिला समजावून सांगितलं, की मुलांना सुट्टी होती, त्यामुळे आम्ही 2-3 दिवस दवाखाना बंद करून बाहेरगावी गेलो होतो. आणि तिने ते ऐकून घेतलं. मी तिला तपासलं आणि औषध गोळ्या दिल्या. त्यानंतर जाता-जाता आजी म्हणाली, "पुढच्या वेळेला मात्र तू जाणार असशील, तर मला सांगितल्याशिवाय अजिबात जायचं नाही." आणि हे शब्द आजीचे ऐकले. ती बोलली आणि निघूनही गेली. पण माझ्या मनात मात्र असंख्य प्रश्न उभे राहिले. कारण आजी आल्या-आल्या मला मिठी मारून का रडली? हा मला प्रश्न पडला. खरं तर हे काय नातं होतं आजीसोबतचं? कधी-कधी ही नाती जी आहेत, ती आपल्या आयुष्यावर एक छाप सोडून जातात आणि म्हणूनच मला असं वाटतं, की डॉक्टर आणि पेशंट यांचं जे नातं आहे, ते औषधाच्या चिठ्ठीवरच फक्त संपत नाही, तर ते आपल्या एकमेकांमध्ये असणाऱ्या विश्वासाने, आपुलकीने आणि आपल्यामधल्या माणुसकीने ते दररोज आणखीनच घट्ट होत जातं आणि अशाच आजी-आजोबांचं प्रेम अनुभवण्याची संधी एक डॉक्टर म्हणून मला मिळाली आणि म्हणूनच मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते आणि असेच माझ्या आयुष्यातले अनेक अनुभव आहेत, जे आपण पुन्हाही इथून पुढे पाहणार आहोत. आजसाठी मात्र धन्यवाद.